जय शिवराय. आपण शिवरायांचे समकालीन शिल्प आणि त्याविषयी माहिती घेत आहोत. आज आपण नीतिमत्तेचे प्रतीक असलेल्या कर्नाटक यादवाडीतील शिवरायांच्या शिल्पाविषयी माहिती घेणार आहोत. दक्षिण भारतातील जिंजिया प्रांतातील यशस्वी मोहिमेनंतर शिवराय रायगडकडे जात असताना कर्नाटक येथील गदग या प्रांतात आले. तेव्हा त्यांना बेलवडी हे गाव लागले. बेलवडी हे गाव आणि आसपासचा प्रदेश आदिलशहाच्या ताब्यात होता आणि या किल्ल्याची किल्लेदारीण होती सावित्रीबाई देसाई नावाची स्त्री. नुकत्याच काही दिवसापूर्वी या किल्लेदाराचे निधन झाले होते. त्यामुळे साहजिकच या किल्ल्याची जबाबदारी त्या सावित्रीबाईवरती येऊन पडली होती आणि आपल्या लहान लेकरासह ती मोठ्या धाडसानी ही सांभाळत होती. महाराजांच्या सैन्याचा मुक्काम जेव्हा ह्या बेलवडी किल्ल्याच्या पायथ्याशी पडला तेव्हा बेलवडीतील सैनिकांनी रसद वाहून नेणाऱ्या बैलाची चोरी केली आणि या गोष्टीवरून मराठा सैन्य आणि बेलवडीचे सैन्य यांच्यात तुंबळ असे युद्ध झाले आणि या युद्धात मराठ्यांनी आपला भगवा बेलवडीच्या किल्ल्यावरती फडकवला. सावित्रीबाई देसाईला अपमानकारक वागणूक न देता मराठा सैन्याने जवळच असलेल्या छत्रपतींच्या सभेत तिला हजर केले. शत्रूत पराभूत झालेल्या आणि शत्रूच्या हाती सापडलेल्या स्त्रियांना जगभरात काय वागणूक मिळते याचे हजारो उदाहरण आपण बघितले आहेत. परंतु महाराजांनी तसं न करता सावित्रीबाई देसाईला सन्मानपूर्वक वागणूक दिली आणि तिचा यथोचित्त असा सत्कार केला. त्या बाळाला भाचा मानून आपल्या मांडीवरती घेतले आणि प्रेमाने दूध पाजले आणि स्वराज्याच्या वतीने बेलवडी किल्ला त्या सावित्रीबाई देसाईला दिला आणि आदराने तिला किल्ल्यावरती पाठवले. महाराजांच्या या बंधुरूपात सावित्रीबाई देसाईला शिवरायांच्या मध्ये नीती आणि चारित्र्य या दोन्ही गोष्टी दिसल्या आणि याची आठवण म्हणून तिने अखंड पाषाणातली ही 2 शिल्प बनवलेली आहेत. यापैकी खालच्या शिल्पामध्ये महाराज हे लहान बाळाला कौतुकाने मांडीवरती घेऊन वाटीतून दूध प्यायला देत आहेत आणि आजूबाजूला सेवक व सावित्रीबाई उभ्या आहेत असा प्रसंग कोरलेला आहे. या शिल्पाच्या वर आणखी एक शिल्प कोरले असून त्यात अश्वारूढ महाराज दाखवले आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे राजसेवक पायी चालताना दाखवले आहेत. महाराजांच्या उजव्या हातात सरळ पात्याची तलवार असून ती त्यांनी उजव्या खांद्यावर टेकवलेली आहे. छत्रपती शिवराय हे नीतिवान राजे होते याची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत. यादवाडमधील हे अखंड पाषाणातील शिल्प म्हणजे प्रजेतील आणि शत्रू राज्यातील स्त्रियांच्या चारित्र्याचे रक्षण करणाऱ्या नीतिवान अशा छत्रपती शिवरायांच्या कुलीन आणि घरंदाज व्यक्तिमत्वाचे दर्शनच म्हणता येईल. आणि आजच्या ह्या राज्यकर्त्यांनी त्यांचा हा गुण अवश्य घ्यावा. आजची व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. पुढील व्हिडिओमध्ये अजून एका शिल्पाविषयी माहिती घेऊन येऊ. जय शिवराय.